नमस्कार मंडळी, नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी आज नवीन विषय आहे. नवीन असा विषय आहे, की तो लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि लाडक्या बहिणींचा जो 12वा हप्ता आहे, तो का रखडलेला आहे, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर प्रथम आला असाल, तर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. विषय काय आहे? विषय गंभीर आहे, कारण की महिलांसाठी 12वा हप्ता खूप महत्त्वाचा आहे आणि लाडकी बहीण योजना ही एक लाडक्या बहिणीसाठी आर्थिक आहे. कारण की ₹1500 हे लाडक्या बहिणींसाठी योजना चालू केलेली आहे आणि याचा फायदा दुसरेच कोणी लोक घेत आहेत का? याबद्दल सरकारनं चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा. राज्यातील हजारो महिलांना आधार देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा ₹1500 जमा केले जातात. आता या योजनेचा 12वा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता काही महिलांना कधी मिळणार याबाबत महिलांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. काही महिलांना मिळालेला आहे, काही महिलांना मिळालेला नाही. तर काही महिलांना का मिळाला नाही, हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. कारणास्तव हप्ते थांबतात आणि परत सुरळीत हप्ते वाटप सुरू होते. निवडणुकीनंतर राज्य सरकारने या योजनेतील पात्र लाभार्थ्यांची छाननी मोहीम हाती घेतली होती. या योजनेअंतर्गत अपात्र महिलांमध्ये 65 वर्षे पूर्ण केलेल्या महिला, चारचाकी गाडी असलेल्या काही महिलांची नावे असल्याची माहिती समोर आलेली आहे. महायुती सरकारसाठी लाभदायक ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी राज्य सरकारने प्राप्तिकर विभागाकडे या अगोदर अहवाल मागितलेला आहे. कारण की अपात्र ज्या महिला ठरलेल्या आहेत, त्या कोणत्या कारणाने ठरलेल्या आहेत आणि कशामुळे झालेल्या आहेत अपात्र महिला, याची प्राप्तिकर विभागाने अहवाल मागवलेला आहे. सरकारकडे प्राप्तिकर विभागाने अहवाल मागवलेला आहे, की या महिला का अपात्र झाल्यात, यांनी याच्या अगोदर किती हप्ते उचललेत आणि कशामुळे ह्या अपात्र झालेल्या आहेत, याची सविस्तर छाननी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने अहवाल मागवलेला आहे. अनेक महिन्यापासून प्रतीक्षा असलेल्या या अहवालासाठी राज्य सरकारने आता प्राप्तिकर विभागासोबत सामंजस्य करार करण्याचे जवळपास निश्चित केलेले आहे. म्हणजेच सरकार आणि प्राप्तिकर विभाग हे दोन्ही मिळून अहवाल हा सादर करणार आहेत आणि त्यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झालेला आहे. तो जवळपास निश्चित झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. सध्या याबाबत प्राथमिक बोलणी सुरू असूनच लवकरच याबाबत शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिलेली आहे. लाडकी बहीण बाबतच्या माहितीची गोपनीयता कायम ठेवण्यासाठी हा सामंजस्य करार केला जाणार असल्याची सूत्राकडून माहिती मिळालेली आहे. हा करार कसा आहे, तर हा गुप्त करार आहे किंवा याची गोपनीयता ठेवली पाहिजे, या हिशोबाने हा करार करण्यात आलेला आहे किंवा तसं बोलणं झालेलं आहे. या योजनेत साधारणतः 1.5 कोटी 31,860 महिला पात्र ठरल्या होत्या. निवडणुकीनंतर राज्य सरकारने या योजनेतील पात्र लाभार्थ्यांची छाननी मोहीम हाती घेतली होती. एखादा व्यक्ती हा सरकारी खात्यात आहे, अशाही महिलांनी काही योजनांचा फायदा घेतलेला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलेला आहे. त्यामुळे काही महिला या अपात्र ठरलेल्या आहेत. तसेच सरकारने जाहीर केलेल्या निकषापैकी इतर काही निकषामुळे काही महिला अपात्र ठरल्या असल्याचे समोर आले होते. त्यामुळे राज्य सरकारने या योजनेतील लाभार्थी महिलांची आधार क्रमांक असलेली सविस्तर यादी प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द केली होती. या यादीची छाननी करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. राज्यात लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत आहे. त्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत, याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या या अहवालाकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे. दरम्यान गेल्या अनेक महिन्यापासून या अहवालाची प्रतीक्षा कायम असतानाच याबाबत राज्य महिला व बालकल्याण विभाग आणि इन्कम टॅक्स विभागासोबत नुकतीच एक बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. या बैठकीत राज्य सरकार, इन्कम टॅक्स विभागात एक सामंजस्य करार करण्याचे निश्चित करण्यात आले असून
सध्या याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. लवकरच या सामंजस्य कराराबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सूत्रांकडून कळालेले आहे. कारण की काय तर यामध्ये खूप बोगस महिला या लाभ घेत असल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स आता याची सखोल चौकशी करणार आहे आणि ज्या महिला या अपात्र ठरलेल्या आहेत, त्या का अपात्र ठरल्या, कशामुळे ठरल्या, त्यांनी किती हप्ते उचललेले आहेत, किती रक्कम त्यांनी अनधिकृतपणे जमा केलेली आहे, याची सविस्तर माहिती हे इन्कम टॅक्स विभाग याची चौकशी करणार आहे. या योजनेचे फायदे कोणाला मिळतात तर या योजनेचा लाभ 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला, ज्या वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशाच महिला पात्र ठरतात. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळतो. कारण की तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असले पाहिजे याची अट आहे. तुमचं वय 21 ते 65 दरम्यान असलं पाहिजे. तुमच्या घरातील 2च महिलांना या योजनेचा फायदा मिळतो. ती विधवा असो, विवाहित असो, घटस्फोटित असो, निराधार असो. या योजनेचा फायदा कोणत्याही कुटुंबातील सरकारी व्यक्ती किंवा कोणत्याही सरकारी खात्यामध्ये असेल तर या व्यक्तींनी या योजनेचा फायदा घेतला नाही पाहिजे. कारण की सरकारने तशी गाईडलाईन दिलेली आहे की या योजनेचा फायदा हा निराधार महिलांनाच मिळाला पाहिजे. कारण की जो हेतू सरकारने साध्य करायचा आहे तो हेतू साध्य झाला पाहिजे असं सरकारला वाटतंय. कारण की काही महिला या अनधिकृतपणे फायदा घेतात आणि ज्या महिलांना फायदा घ्यायला पाहिजे किंवा ज्या महिलांना खरंच लाभ मिळायला पाहिजे अशा महिला या योजनेपासून दूर राहतात. त्यामुळे सरकारचं एक चांगलं पाऊल आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी प्राप्तिकर विभागाकडून आणि सरकारकडून. आणि जो न्याय महिलांना मिळाला, ज्या विधवा किंवा खरंच निराधार आहेत किंवा ज्याला आधार नाही अशा महिलांना हा लाभ मिळाला पाहिजे. लवकरच तुम्हाला राहिलेल्या महिलांना 12वा हप्ता मिळेल. जर कोणाला कोणत्या महिलांना मिळाला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ज्या महिलांना मिळाला नाही त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये जिल्हा आणि त्यांचे नाव टाईप करून पाठवा. आपण राहिलेल्या महिलांसाठी नक्कीच संघर्ष करू. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं चॅनल एक ट्रस्टेड चॅनल आहे. खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो. तुम्हाला जर आवडत असेल तर दुसऱ्यापर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.